नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ श्री परमात्मने नमः। मागच्या व्हिडिओमध्ये एका शस्त्राविषयी आपण ओळख करून घेतली आणि त्या शस्त्राला धारदार केलं की काय किमया घडून येऊ शकते याविषयी पण आपण जाणलंच। असंगरूपी शस्त्र आणि त्या किमयेमुळे कर्मानुबंधीनी जी मुळं आहेत ती सहज छाटता येतात असं आपण लक्षात घेतलं। आणि मग अशी अवाजवी पसारा वाढवणारी मुळं छाटली की जी मुख्य मुळं आहेत त्यांना बळ मिळतं आणि आपोआप त्या मुख्य मुळांना जे पोषण मिळतंय ते पोषण फांद्या पण कमी केल्या की मुख्य वृक्षालाच ते पोषण प्राप्त होत राहतं आणि ऊर्ध्व दिशेने परब्रह्मापर्यंतचा प्रवास याच मनुष्य लोकाचा आधार घेऊन करता येतो। हे पण आपण मागच्या व्हिडिओमध्ये समजून घेतलं। मग आता हे सगळं साध्य करण्यासाठी व्यक्तीने कसं जडणघडण करत स्वतःला तेजोमय करण्यासाठी प्रयत्नशील राहायचं हेही आपण जाणून घेतलंय। आता आणखीन कोणतं ज्ञान, आणखीन कोणती प्रगल्भता आपल्या जाणीवेमध्ये असणं आवश्यक आहे याविषयी स्वतः भगवंतच पुढच्या श्लोकांमध्ये सांगतायत। गीतेचं हेच तर वैशिष्ट्य आहे। गीता म्हणजे निश्वास नाही आहे। गीता ही प्रत्यक्ष वाणीद्वारे, स्पंदनांद्वारे अर्जुनापर्यंत येऊन पोचली आणि म्हणून ही अक्षय ऊर्जा आहे। स्पंदनं म्हणजे अक्षय ऊर्जा। व्यक्ती जरी असली नसली समोर तरी ही स्पंदनं, रेडिओ काय, मोबाईलचा ध्वनी काय, टी व्हीवरची येणारी स्पंदनं काय, ही सगळी स्पंदनं अव्याहतपणे सर्वदूर वितरित होत राहतातच ना। ती कालातीत आहेत ना, कारण ऊर्जेचं मूळ अभिधानच स्पंदनं आहे। ती अखंड गतिमानच आहेत, त्यामुळे अवरोध असू शकत नाही। मग आता ही गतिमानता कुठे कुठे कशी प्रत्ययाला येते आणि ती ऊर्जा कशा प्रकारे या मनुष्य लोकामध्ये संचार करते आणि मनुष्य लोकातून ऊर्ध्व म्हणजे परब्रह्मापर्यंत कसा प्रवास करते, हे सगळं आश्चर्यकारक रहस्य आता जे श्लोक आपण ऐकणार आहोत त्याच्यात आपल्याला कळणार आहे। पण ऐकूयात आधी श्लोक। न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम। ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः। मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति। शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः। गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात्। श्रोत्रे चक्षुस्पर्शने च रसनं घ्राणमेव च। अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते। उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं। विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः। यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं। यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः। पहिला श्लोक कोणता ऐकला?
न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. धाम, धाम हे स्थैर्याचं प्रतीक आहे. तद्धाम, तत् म्हणजे व्यापकता, विस्तार. जे स्थैर्य आहे त्याचा विस्तार किती आहे? स्थैर्य तर यत्र तत्र सर्वत्रच आहे. म्हणून तद्धाम परमं सर्वश्रेष्ठ मम. असं ही ऊर्जा भगवान बनून कृष्णाच्या मुखातून अर्जुनापर्यंत प्रत्यक्ष प्रवास करते आहे. म्हणजे ती स्पंदनं अर्जुनाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पण व्यासमुनींनी आणून ठेवलेली आहेत. आणि इथे ती ऊर्जा स्वतःहून भगवंत बनून काय सांगते? न तत् भासयते. ती जी व्यापकता आहे, तो जो विस्तार आहे कशाचा? मनुष्य लोकाचा. आणि मनुष्य लोकामार्फत ऊर्ध्व दिशेला त्या परब्रह्माला ऊर्जेचं कोठार जिथे आहे तिथंपर्यंत पोहोचण्याचा हा जो काही प्रवास आहे, तो प्रवासाचा मार्ग भासयते म्हणजे प्रकाशित करणं. मग तुम्हा मला मनुष्य लोकामध्ये प्रकाशित करणारे कोणकोणते घटक माहिती आहेत? अगदी बरोबर. पहिला घटक दिवसा सूर्य, रात्री शशांक चंद्र. आणि ह्या दोन्हींचं तेज जेव्हा मंदावतं त्यावेळेला पावकः अग्नी. म्हणून सूर्य, चंद्र आणि अग्नी ह्या तिन्हींमध्ये भासमान करण्याचं सामर्थ्य आहे. कोणाला? मनुष्य लोकाला, जगताला. पण श्री भगवान स्वतःच स्पष्ट करून टाकतायत की या मनुष्य लोकातून माझ्यापर्यंत जर प्रवास करायचा असेल तर त्या मार्गाला प्रकाशमान करण्याचं सामर्थ्य ना सूर्यामध्ये आहे, ना चंद्रामध्ये आहे, ना अग्नीमध्ये आहे. का नाही आहे? प्रश्न येणारच मनात. पण लगेच भगवंतांनी उत्तर दिलं नाही आहे बरं का. भगवंत पण छान आपल्याला गुंतवून ठेवतायत. व्यासमुनींची जी रचना आहे ना, ती रचना अभ्यासून एखाद्याला जर लेखक, कवी, नाटककार व्हायचं असेल, साहित्यकार व्हायचं असेल तर ह्या रचनेतली अशी वैशिष्ट्य अभ्यासून आपल्या रचनेत सुद्धा अशी उत्कंठावर्धक स्थिती कशी आणता येईल ते ह्या लेखक, कवी, नाटककार आणि साहित्यकारांना गीतेच्या अभ्यासातून कळतं, उलगडतं. तर जाऊया पुढे. पुढच्या श्लोकात काय म्हटलंय? मम एवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानींद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. ऊपर उठना है ना. प्रत्येकाला लहान मूल सतत पाळण्यामध्ये आडवं झोपून असतं. जोपर्यंत स्वतःच्या अवयवांची, इंद्रियांची ओळख होत नाही तोपर्यंत ही एकच स्थिती. मग ती स्थिती नको, स्थिती प्रिय नाहीच आहे ना. गतिमानता हवी असते. मग ते बालक कुशीवर काय वळतं, पालथं काय पडतं, हळूहळू मान काय वरती उचलून धरायला लागतं, मग हळूहळू गुडघ्यांवर रेंगाळतं. हा कुठला बालकाचा प्रवास आम्हाला सांगत बसलाय? गीतेत काय आहे ते तत्वज्ञान सांगा. भगवंत तेच तर सांगतायत, मम एव अंशः. प्रत्येक बालकामध्ये ही स्थिती असते की नाही हो? हीच प्रगतीचे टप्पे असतात की नाही? जगभरात प्रत्येक बालकाची प्रगती अशीच तर होते ना. कुठलंच बालक एकदम काय म्हणतात त्याला, स्लीपिंग पोझिशन, त्यातून एकदम स्टँडिंग पोझिशन, इरेक्ट पोझिशनमध्ये नाही ना येत. एकदम ताठ उभं राहिलं आहे कोणतंही बालक जगाच्या पाठीवर, असं आश्चर्य नाही. आणि म्हणून मग भगवंत सांगून देत आहेत की मम एव अंशः. अरे जे जे दृग्गोचर आहे ना ते सगळं माझ्याचमुळे तर आहे. अख्खा मीच सामावलोय अंशत्व बनून. अंशत्व का झालो? कारण प्रकृती कर्षती, प्रकृतीचा विळखा पडलाय.
म्हणून मी अख्खा जरी सामावलेला असलो तरी तो मी संकुचित रूपात आहे. आणि म्हणून आमचे कणाद महर्षी सहजपणे रसायनशास्त्र त्यांनी अभ्यासलं, मांडलं. त्या कणाद ऋषींनी महर्षींनी सहजपणे सिद्धांत सांगून दिला. डाल्टन वगैरे नंतरचे हो, आमच्या कणाद महर्षींनी सुरुवातीला सांगून दिलं, अभ्यासा प्रथमे अणु. सूक्ष्मातिसूक्ष्म काय आहे? अंश रूपाने ते परब्रह्म आहे. म्हणून त्या परब्रह्माचं ज्ञान सुरुवातीला करून घ्यायचं. म्हणून आमचे ऋषी मुनी आत्मज्ञानाची ओढ जागवतात. भगवद्गीता तेच तर करते. अणूपासून अभ्यासाला सुरुवात करायला हवी. मम एव अंशः जीवलोके, जीवलोके मनुष्य लोकामध्ये कसा सनातनः. प्राणी मात्र जशी सृष्टीची उत्पत्ती आहे तसे आहेत ते अनादी. केव्हा उत्पत्ती? अनादी. तेव्हापासून अशा प्रकारे प्रकृती जेवढ्या अंशाला वेढून घेईल, अख्ख्या परब्रह्माला वेढण्याची क्षमता प्रकृतीची पण नाही. ती पण अनादी आहे, सर्वव्यापी आहे. त्यामुळे या सर्वव्यापी परमात्म्याला जर वेढायचं असेल तर प्रकृतीला सुद्धा तिच्यामध्ये विकार म्हणजे गुणांचा संयोजन करावं लागतं. म्हणून या श्लोकात सांगून दिलंय, मनःषष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षति. मग ही प्रकृती काय करते? या गुणांचा समावेश सोबत घेते. सोन्याचा दागिना बनवायचा असेल तर त्याच्यात हिणकस मिसळावं लागतंच ना, तरच तो सोन्याचा दागिना होतो. शुद्ध सोन्याचा दागिना नाही घडू शकत. म्हणून मग ही प्रकृती पण त्या गुणांच्या साह्याने आवरण बनते. कर्षती, आकर्षणाला सुरुवात करते. कशाच्या आकर्षणाला? बाह्य जे जे काही या सृष्टीमध्ये आहे, प्रकृतीचीच नानाविध रूप जी परब्रह्माला वेढून सजलेली आहेत. मग त्या ह्या विविध रूपांचं आकर्षण प्रकृती मानवाला उत्पन्न करते. कोणाच्या साह्याने? षष्ठानी इंद्रियाणी, 5 इंद्रिय, ज्ञानेंद्रिय, ज्यांच्या सहाय्याने आपण सृष्टीकडे खेचले जातो, विकारवश होतो. आणि हे विकारवशता आणखी वृद्धिंगत कोणामुळे होते? 6वं इंद्रिय मन. कारण ह्या 5ही इंद्रियांकडून जे विकार प्रवेश करतात त्यांना एक प्लॅटफॉर्म हवा, स्थानक हवं स्थिरावण्यासाठी. ते स्थानक, तो प्लॅटफॉर्म कोणामुळे मिळतो? मनामुळे मिळतो. म्हणून मनःषष्ठानि इंद्रियाणि, त्या 5 इंद्रियांशी हे मन असं पक्क जोडलेलं असतं. स्वतः भगवंत हे कोडं उलगडून दाखवतात. अजून पुढच्या श्लोकात काय सांगितलंय? शरीरं यद्वाप्नोति यच्चाप्युत्क्रामति ईश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि आशयात्. वायु गंधान इव आशयात. आशय म्हणजे स्थानापन्न होण्याचं ठिकाण. गंधाचं स्थानापन्न होण्याचं ठिकाण कोणतं हो? सुंदर अनुभव तर कुठला असतो? फुलाचा. तसं तर दुर्गंधसुद्धा स्थानापन्न असतोच की, सुगंधही स्थानापन्न असतोच की. आणि वायू सर्वसमावेशक आहे ना, तो फक्त गंधाचं वहन करण्याचं काम घेतो, त्या गंधाला आकर्षण घेऊन. म्हणून वायू गंधान इव आशयात, जे कुठलं आशयस्थान असेल, आश्रयस्थान गंधानी स्वीकारलेलं असेल, त्या ठिकाणच्या गंधाला तेवढा तो वायू खेचून घेतो. बाकी आश्रयस्थानी सगळं जसंच्या तसं राहतं. मग इथे सुगंध का दुर्गंध म्हटलेलं नाही. का हा उल्लेख आवर्जून आहे? तर ह्या इंद्रियांच्या विकारांमुळे आपल्या शरीरातली ऊर्जा देखील कधी दुर्गंधी स्थापित होऊ शकते, कधी सुगंधी होऊ शकते. कधी तिचा परिमल दिगंतात दरवळत राहतो. शरीर नश्वर असल्यामुळे नाश पावलं तरीही सत्कीर्ती दिगंत राहते. जशी सत्कीर्ती दिगंत राहते तसं ह्या ऊर्जेभोवती जर काळोखी चाचली असेल तर ही काळोखी घेऊन आत्मा बाहेर पडेल. पण नश्वर शरीर नाहीसं झालं तरीही कीर्ती
मग ती दुष्कीर्तीसुद्धा दिगंतात पसरत राहते. म्हणून रामाची कीर्तीही आहे आणि रावणाचीही आहे. ती सत्कीर्ती कोणती आणि दुष्कीर्ती कोणती हे वेगळं वेगळं करता येतं. ते कशामुळे ते सांगून दिलं या श्लोकामध्ये. श्रोत्रय चक्षुस्पर्शनय च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चाय विषयानुपसेवते. उपसेवते, सेवन करत राहतो. कोण? ही ऊर्जा, ज्याला आपण जीव प्राण आत्मा म्हणतो, तो परमात्मा त्या प्रकृतीच्या विळख्यामध्ये बसलाय ना, संकोचित होऊन, स्वतःच्या इच्छेने स्वतः संकल्पित होऊन बसलाय. हे विशेष आहे. आणि स्वतःच संकोचित विळख्यात अडकवून घेतलेलं असल्यामुळे अशा प्रकारे या प्रकृती ह्या इंद्रियांच्या मार्फत जे जे विकार सेवन करते ते आपोआप त्याच्यापर्यंत येतातच ना. मग कोणाकोणामार्फत सेवन करते? त्या 5 इंद्रियांची नावं सांगून दिली. श्रोत्रय चक्षुस्पर्शनय रसनं घ्राणमेव च. पंचज्ञानेंद्रिय ओळखीची आधीच झालेलीच आहेत आपल्याला, पुन्हा कशाला हवंय त्याचं वर्णन. मनश्चायम, त्याच्या जोडीला मन आहे की जे स्पंदनांशी जोडलेलं आहे आणि ऊर्जा ही स्पंदनरूपी आहे. त्यामुळे घडतं काय? इंद्रियांची मनाशी एकदा साठगाठ झाली की हे मन ती विकारवश झालेली स्पंदनं ह्या जीव प्राणरूपी स्पंदनांमध्ये मर्ज करून टाकतात. हीच तर किमया आहे. आणि म्हणून मग त्या आत्म्याला तो खरं ना करता नाहीये. नमां कर्माणि लिंपंती नमे कर्म फले स्पृहा, आधीच सांगून दिलंय. तो नाही स्वतः काही स्वीकारत, पण ही स्पंदनं तिथेच असल्यामुळे ती येऊन भिडतात. जसं डब्यामध्ये एखादा गंधयुक्त पदार्थ ठेवला तर काही काळ का होईना त्या डब्याला तो गंध राहतोच. होतं ना असंच? तसंच आहे या बाबतीत की त्या आत्म्याला ती स्पंदनं आपोआपच येऊन भिडतात. मग पुढच्या श्लोकात काय सांगून दिलं? उत्क्रामंतं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. मग हा जो भेद आहे की ती स्पंदनं आपोआप या स्पंदनांशी मेळ खातात. कुठपर्यंत हा मेळ राहणार? जोपर्यंत संकोचित झालेला परमात्मा संकल्पित होत नाही की या नश्वर देहाला सोडायचं आहे. तो संकल्प एकदा त्यांनी केला, उत्क्रामंतम स्थितं वापी, जोपर्यंत त्या प्रकृतीच्या अवगुंठनामध्ये स्थिर आहे तोपर्यंत, किंवा उत्क्रामंतम तिथून बाहेर पडण्याचा संकल्प केल्यावर, भुञ्जानं वा गुणान्वितं जोपर्यंत गुणांनी वेढलेला आहे तोपर्यंत भोगता स्वीकारत राहावंच लागतं. हे कोणाला कळतं? विमूढानानुपश्यन्ति, जे असमंजस आहेत ना त्यांना कळतच नाही की ज्या ऊर्जेमुळे आपण कार्य करतोय, ज्या ऊर्जेच्या बळावर आपण हे सगळे विकार स्वीकारतोय, तात्कालिक आनंद उपभोगतोय, की जो नश्वर आहे त्याच्यातच गुंतून पडतोय, त्यांना म्हणायचं विमूढा. न अनुपश्यन्ति, त्यांना हे जाणवतच नाही, सातत्याने जाणवत नाही. आणि म्हणून सातत्याने जोपर्यंत देह आहे तोपर्यंत उपभोग घेत राहतात. भुञ्जानं, देहाचा उपभोग घेण्याचं कार्य आहे, पण त्या ज्या ऊर्जेमुळे हे उपभोग घेता येतात त्या ऊर्जेला सुद्धा ते लेप लावत राहतात. आणि ते लेप लागता कामा नयेत हे उलगडतं कोणाला? पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. पश्यन्ति म्हणजे बघतात नव्हे, पश्यन्ति म्हणजे जाणतात. ज्यांचा अंतर्ज्ञाना जागृत झालेला आहे, तिसरा नेत्र म्हणतो ना आपण, ज्ञानचक्षु, ज्यांचा जागृत झाला आहे, ज्यांना आत्मज्ञानाची आस तळमळ लागलेली आहे आणि ते प्राप्त करून घेण्यासाठी ज्यांनी प्रवास सुरू केलेला आहे, त्या व्यक्तींना ह्यातलं खोलपण नश्वरतेतलं उलगडायला लागतं.
आणि म्हणून मग प्रत्येक व्यक्ती जे क्षणी हे उलगडेल त्या क्षणी प्रयत्नशील राहते की मला विकारवश व्हायचं नाही, या गुंत्यात मला अडकायचं नाही आहे असंग शस्त्रेनं. मग हळूहळू त्या निरासक्ती अनासक्तीचं शस्त्र, अरे माझ्याच जवळ तर आहे, ते ज्या क्षणी उलगडायला लागतं तो क्षण महत्त्वाचा. पुढच्या श्लोकात सांगून दिलंय, यतंतो योगिनश्चैनं पश्यन्ति आत्मन्यवस्थितं. पश्यन्ति आत्मनी एव स्थितं. पण त्यासाठी तो क्षण, वीज चमकण्याचा क्षण कोणता असेल नाही सांगू शकत. गडगडाटामुळे असं आपल्याला जाणवायला लागतं की आता बहुतेक वीज चमकणार, सगळं आकाश तेजाळणार. काही वेळेला तसं घडतही नाही. पण ही किमया घडेल याची जागृती ज्या व्यक्तीमध्ये आली त्या व्यक्तीला योगिनः म्हटलंय. यतन्तः अखंड प्रयत्नशील असणारी ही व्यक्ती आत्मनी एव स्थितम्. माझ्यामध्येच ती क्षमता आहे, माझ्यामध्येच ह्या ऊर्जेला कोणत्या प्रकारच्या वलयांनी वेढायचं का ऊर्जेला वलय नाहीच लागवायची, उलट प्रकृतीचं आवरण हळूहळू शिथिल करायचं. ही किमया, ही साधण्याची क्षमता आत्मनी एव स्थितम्, माझ्याच जवळ आहे, हे ज्याला उलगडलं तो योगी. आणि म्हणून मग तो अखंड यतन्तः प्रयत्नशील राहिला की असंग शस्त्र धारदार व्हायला सुरुवात झालीच, निरासक्ती जाणवायला लागलीच. जाणवत नाही कोणाला? विमूढानानो यतन्तोऽप्यकृतात्मानो. जाणवतंय, कळतंय, पण वळत नाही. यतन्ता अपि अकृतात्मनः. मी धार लावण्याचा प्रयत्न करणारच नाही आहे, समजतंय धार लावली तर त्या शस्त्राचा वापर करून मला योग्य दिशेने प्रवास करता येईल. पण ती धार लावणार कोण? बाहेरून कोणीतरी यावं धार लावायला. अकृतात्मनः. मी स्थितिप्रिय, तमोगुण प्रभावी, रजोगुण अडकवून ठेवणारा आणि सत्वगुण अहंकार वाढवणारा. मग जोपर्यंत गुणान्वित आहोत तोपर्यंत अकृतात्मनः. आत्मनी एव स्थितम्. आत्मज्ञानाची प्रचिती मिळायची कशी? म्हणून यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्य अचेतसः. अचेतसः न एनं पश्यन्ति. स्वतःचीच क्षमता स्वतःला ओळखता येत नाही. जोपर्यंत विमूढ आहे व्यक्ती, अचेतसा आहे, म्हणजे जाणीवा ज्याच्या अजून प्रगल्भ झाल्या नाहीत, तोपर्यंत अशी स्थिती कायम राहते. मग बघूया आपण ह्या स्थितीतून बाहेर येण्यासाठी व्यक्ती स्वतःलाच कशी घडवू शकते. आणि आत्मा, जीव, प्राण की जो या प्रकृतीला वेढून राहिलाय त्याला सुद्धा बाहेर पडायचंच आहे ना, त्याला सुद्धा प्रकृतीचं आवरण भेदायचंच आहे. मग तो कसा स्वतः प्रयत्न करतो? आणि तो जर प्रयत्न करतोय तर देहाच्या बाबतीत मनुष्याला पण असा प्रयत्न करता येईल का की जेणेकरून थेट त्याच्याशी तादात्म्य, पुन्हा अवतरण, पुन्हा सृष्टीमध्ये आवागमन नकोच. ही किमया व्यक्ती पण साधू शकेल का? आत्मा कशी साधतोय हे समजलं की व्यक्तीलाही बोट धरून पुढे जाता येतं. मग हे पुढच्या श्लोकांमध्ये सांगितलंय ते श्लोक आपल्याला ऐकायला हवेत ना, म्हणजे मग उलगडा होत जाईल. तेव्हा ऐकूया पुढचे श्लोक. यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकं कामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधीः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः
प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नै चतुर्विधम् सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनै च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहं द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः यस्मात्क्षरमतीतोऽहमक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत। ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम 15ोऽध्यायः। श्लोक तर ऐकले आपण। पहिल्या श्लोकामध्ये मगाशी जो श्लोक सुरुवातीला कोड म्हणून आपण ऐकला, आठवतोय तो श्लोक कोणता बरं? न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः। त्या श्लोकामध्ये प्रकाशमान करूच शकत नाहीत सूर्य, चंद्र किंवा अग्नी। कोणाला? त्या ऊर्जा कोठाराला। ते ऊर्जा कोठार, ऊर्जा संचय कुठे आहे? तिथपर्यंत ह्या सूर्य, चंद्र किंवा अग्नीची प्रकाशाची क्षमताच नाही आहे पोहोचण्याची। मग हे असं का? त्याचं उत्तर आत्ता जो पहिला श्लोक ऐकलात ना, त्याच्यामध्ये स्वतः भगवंतानीच देऊन टाकलं आहे। यदा आदित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम्। अरे सोपं उत्तर आहे रे। त्या सूर्याला प्रकाशवाट दाखवण्याचं सामर्थ्य देणारा, अग्नीला प्रकाशमान करून जग उजळवायचं सामर्थ्य देणारा, किंवा चंद्राला शीतल किरणांचा संयोग सृष्टीतल्या चराचराशी व्हावा हे सामर्थ्य देणारा आहे कोण? त्यांना ऊर्जा पुरवणारा मीच तर आहे। सूर्य गतिमान असतो, आपण सगळे बघतो। चंद्र गतिमान असतो। अग्नीला सुद्धा वायूचा स्पर्श झाला की अग्नीत जास्त तेजायमान होतो। म्हणजे या सगळ्यांना गतिमान होण्यासाठी काहीतरी आवश्यक आहे। काहीतरी म्हणजे ऊर्जा। मग एकदा ते गतिमान झाले की प्रकाशमान होतात। गतिमान होण्यासाठी जी ऊर्जा आवश्यक आहे ती कोणामुळे आहे ते ह्या श्लोकात सांगून दिलं। विद्धि मामकम, जाणून घे रे। ऊर्जा संचयातून त्यांच्यापर्यंत ऊर्जा संक्रमित होते, म्हणून ते गतिमान होतात। आणि ते गतिमान झाले की ती गती अनेकविध मार्गांनी म्हणजे किरणांच्या साह्याने सृष्टीपर्यंत पोहोचवतात, संक्रमित करतात। असा हा ऊर्जेचा प्रवास ऊर्जा कोठारापासून, ऊर्जा स्रोतापासून सृष्टीतल्या प्रत्येक घटकापर्यंत। माध्यम कोण? सूर्य, चंद्र, पावक। मग एवढी तीनच माध्यमं आहेत का? ही तीन माध्यमं प्रकाशवाट दाखवतील ठराविक अंतरापर्यंत। पण सृष्टीला पुष्टता देणारं कोण आहे? ती पुष्टता कोणामुळे? पुढच्या श्लोकात ते ऐकलं आपण। गामाविष्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधी सर्वास सोमो भूत्वा रसात्मकः। चंद्र दोन कामं करतो बरं का, दायित्व दोन प्रकारे निभवतो। एकतर, आणि का दोन प्रकारे निभावू शकतो? कारण चंद्र 15 दिवस
उजळत जातो. कला असतात ना चंद्राच्या, त्यामुळे पौर्णिमेला लख्ख चंद्रप्रकाश. पण हळूहळू त्याचा प्रकाश मंदावत जाईल कला कमी झाल्या की, मग त्यावेळात दुसरंही कार्य त्याला करायला पाहिजे ना. तर संतुलन राहणार. अखंड कार्यरत राहणं महत्त्वाचं. म्हणून आधीच्या श्लोकामध्ये आपण ऐकलं, यतन्तः अपि अकृतात्मनः. जो आत्मज्ञान मिळवण्यासाठी कृतीच करत नाही, स्वतःची क्षमता तपासून बघण्यासाठी जी व्यक्ती कार्यरत राहतच नाही, ती व्यक्ती कितीही प्रयत्न करत राहिली तरी उपयोग काय आहे हो? आत्मज्ञान होणार कसं? मग सूर्य, अग्नी, पावक हे स्वतः अशा प्रकारे आत्मज्ञान, स्वतःची क्षमता हर घडी तपासून बघतात. भले चंद्राच्या कला वृद्धिंगत होत जाऊ दे, नाहीतर घटत जाऊ दे. जीवनात यश अपयश असंच सामोरं येतं ना. कला अशाच घटतात ना कधी आपलं अस्तित्वच विरून जातंय की काय, अशा स्थितीपर्यंत व्यक्ती येऊन पोचते ना. तिथून सुद्धा पुन्हा तेजाने झपाटून यशाकडे प्रवास करता येतो. चंद्राच्या कलांमधून हेच तर प्रशिक्षण मानवाला घेता येतं. आणि जेव्हा कला घटत जातात तेव्हा अनुभव संपन्न व्यक्ती होत असते, म्हणजे पुष्टता प्राप्त होत असते. चंद्र तेच तर काम करतो. कला घटत असू दे नाही तर वृद्धिंगत होत असू दे, दोन्ही स्थितीमध्ये संतुलन ठेवून पुष्टता देण्याचं काम हा चंद्र करतो. सोमो भूत्वा रसात्मकः. रसरूपानी, रसामुळेच तर पुष्टता येते ना. आत्मकः, जो रस, जे सामर्थ्य ऊर्जा संपन्न ऊर्जा स्रोताकडून माझ्याकडे आलेलं आहे, ते रसरूपानी सर्वदूर पसरवण्याचं काम हा सोम करत असतो. कुठे प्रचिती मिळते त्याची? प्रत्यय कुठे मिळतो? जगतामध्ये, सृष्टीमध्ये कुठे अशा प्रकारे चंद्राने रसात्मक होऊन कार्य केलेलं आढळतं? सांगून दिलंय. पुष्णामी चौषधी सर्वास, सर्व चौषधी, च औषधी. औषधी म्हणजे वनस्पती. सर्व वनस्पतींना तुष्टी पुष्टी देणारा. म्हणून वनस्पतीचा स्पर्श आपल्याला आल्हाददायक वाटतो. वनस्पतीच्या सान्निध्यात एक प्रेरणा आपल्याला मिळते. वनस्पतीच्या सान्निध्यात एक शांतत्व, स्नेहत्व, त्याचा प्रत्यय आपल्याला मिळतो. कारण चंद्राकडची शीतलता, स्निग्धता ही सगळी रसात्मक होऊन ह्या वनस्पतींनी स्वीकारलेली असते. ती क्षमता वनस्पतींमध्ये वृद्धिंगत करणारा, पुष्णामी, पुष्टता देणारा हा चंद्र आहे. म्हणजे ड्वेल कार्य, एक प्रकाश पोहोचवण्याचं आणि रसात्मक राहून पुष्टी देण्याचं कार्य चंद्र करत असतो. तसंच हा ऊर्जा स्रोत आणखी कोणतं कार्य करतो? गाम आविष्य. गाम म्हणजे पृथ्वी. पृथ्वीमध्ये आविष्य प्रवेश करून, जडत्व हे पृथ्वीचं लक्षण आहे ना हो, स्थैर्य आहे. त्यामुळे पृथ्वी इकडे चलनवलन नाही, मर्यादित आहे. चलनवलन करते, पृथ्वीही गतिमान असते आणि स्वतः गतिमान असताना सूर्याभोवती फिरते, म्हणजेच आत्मज्ञानाप्रती समर्पित राहते. कारण सूर्य थेट ऊर्जा स्रोताचं प्रतीक आहे. पृथ्वी हे जाणते आणि म्हणून आत्मज्ञान संपन्न होण्यासाठी जडत्व हरून ही पृथ्वी सूर्याभोवती गतिमान राहते. भौगोलिकदृष्ट्या काहीही वर्णनं येऊ देत, पण तत्वाच्या दृष्टीने जर अभ्यासलं तर गाम आविष्यच भूतानी धारयामी अहम ओजसा. मग पृथ्वीकडे पण क्षमता वर्धिष्णू होते आणि ही पृथ्वी संपूर्ण चराचराला धारण करण्यासाठी सामर्थ्य प्राप्त करून घेते.
जो जो कृतिमान आहे, जो जो कृतिशील आहे, त्याचं सामर्थ्य वृद्धिंगत होत जातं, त्याच्याकडे ऊर्जा संचय होत जातो, हे कृती करणाऱ्या प्रत्येकाला जाणवतं. म्हणून तर उपनिषदांनी संदेश दिलाय ना, चलते बनो चलते बनो, चालत राहा चालत राहा. पृथ्वी सुद्धा अशा प्रकारचे भ्रमण करत राहते, म्हणून तिला सामर्थ्य मिळतं आणि त्या सामर्थ्याचा प्रत्यय कृतीद्वारे येतो की पृथ्वी धारणाची क्षमता ठेवते. या अखंड ज्या वनस्पती वृद्धिंगत होत आहेत त्या वनस्पतींच्या बीजाला धारण करून पोषण पुरवण्याचं काम हे सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एकत्रितरित्या समन्वयाने करत असतात. तेव्हा समन्वयाचं सुंदर उदाहरण या 2 श्लोकांमध्ये आपल्याला सापडतं. आणि या सगळ्यामध्ये अग्नी समाविष्ट आहेच ना. त्यामुळे सूर्य, चंद्र आणि अग्नीचे दाखले या 15व्या अध्यायात स्वतः भगवंतांनी देऊन अर्जुनाला सांगून दिलंय की अरे हा समन्वय महत्त्वाचा आहे. जे लयाला जायला हवंय, वायू गंधान इव आशयात, त्या गंधाला वायू जसा हलकेच ज्या स्थान आहे गंध उत्पत्तीचं ते तसंच स्थिर राहतं. वायू त्याला धक्काही नाही पोहोचवत, फक्त गंध मात्र इथून तिथे प्रवाहित करून नेतो. सुंदर दाखले भगवंतांनी दिलेत की आपण जीवन विश्व मोहरे लावावे असं ज्ञानदेव म्हणतात. किती कोवळ्या वयात अफाट सामर्थ्य, अफाट क्षमता वर्धिष्णू ह्या ज्ञानदेवांची गुरूंचं सान्निध्य तर मिळालेलंच आहे त्यांना, पण अखंड कृतिशील असल्यामुळे, कशासाठी कृतिशील? आत्मज्ञानी होण्यासाठी कृतिशील असल्यामुळे विश्व मोहरे लावावे असे सहज बोल या कोवळ्या वयाच्या ज्ञानदेवांकडून प्रकट होतात. असा हा सुंदर 15वा अध्याय आहे, आपल्यालाही मोहरे लावणारा, आत्मज्ञान प्राप्तीसाठी सदैव तत्पर हो हा संदेश देणारा. पुढच्या श्लोकात थेट मानवी जीवनाशी, मानवी देहाक्रियांशी मी कसा जोडलेला आहे, ऊर्जा स्रोत कसा येऊन भिडलेला आहे, त्याविषयी भगवंतांनी सांगून दिलं. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः. अग्नीचं प्रतीक आहे ना, सूर्य कळला, चंद्र कळला, आता अग्नी प्रत्यक्ष रूपाने कृतिमान कसा राहतो ते सांगून दिलं. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचाम्यन्नं चतुर्विधम. 4 प्रकारचं अन्न पचामी. नुसतं सेवन नाही, नुसतं ग्रहण नाही, तर त्यापासून ऊर्जा निर्मिती, पुष्टता कशी प्राप्त करून घेता येईल याविषयी मीच तर मार्गदर्शन करतो. प्रत्यक्ष कृतीशी जोडला जातो. काय बनून? वैश्वानर, पावक, ही सगळी अनल. अग्नीची विविध नावं आहेत. ज्या ज्या प्रकारचं कार्य अग्नीकडून होईल त्या त्या स्वरूपाचं नामाभिधान त्या त्यावेळी प्राप्त आहे. म्हणून प्रकाशमान वाट करणारा पावक. आता वैश्वानराचं काम कुठे आहे? अन्नम पचामी, म्हणून त्याला वैश्वानर म्हटलंय. मग हा काय करतो? वैश्वानरम भूत्वा. कुठे असतो हा अग्नी? प्राणिनां देहम आश्रितः. प्राण्यांच्या देहातच वैश्वानर रूपाने अग्नी प्रदीप्त असतो. भूक का लागते हो आपल्याला? अन्न सेवन करायची इच्छा असो अथवा नसो, सेवन केलेलं अन्न पुष्टता मिळण्यासाठी रक्त रस प्रवाहित राहून प्रत्येक पेशी कार्यरत राहण्यासाठी ऊर्जा कशी प्रवाही राहील हे नियंत्रित करण्यासाठी कुणीतरी हवा ना. मग तो ऊर्जा स्रोत कोणत्या रूपाने हे कार्य करून घेतो? कोणत्या रूपाने या कार्याशी जोडला जातो? वैश्वानर रूपाने.
मग तो काय दरवेळी बाहेरून प्रवेश करत असेल देहामध्ये? नाही ना, देहातच असतो. म्हणून तर भुकेची जाणीव त्या त्या व्यक्तीला होते. घरात 5 व्यक्ती असल्या तरी एखादी व्यक्ती असं म्हणते ना की नाही नाही तुम्ही घ्या बसा, अजून मला भूक लागली नाही. म्हणजे प्रत्येकामधला वैश्वानर केव्हा प्रदीप्त होईल आणि भुकेची जाणीव, क्षुधेची जाणीव जागवेल, हे बाहेरून नाही ना घडत. मग ही अंतर्किमया साधणार जे काही देहात आहे त्यालाच तर म्हणायचं ब्रह्म. केन उपनिषदामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण हा उल्लेख लक्षात घेतला आहे. शिष्याने प्रश्न विचारल्यावर ब्रह्म म्हणजे काय ते भगवंत ऋषींनी अशा प्रकारे उलगडून दाखवलंय की जे 15वा अध्याय अभ्यासल्यावर ऋषींना उलगडलं. वेदांमध्ये हेच मर्म सांगून दिलंय, उपनिषदांमध्ये हेच मर्म सांगून दिलंय. इथेही तेच भगवंतांनी एका श्लोकामध्ये उलगडून दाखवलं. प्राणापान समायुक्त माध्यम कोण आहे? अग्नी तर देहामध्ये आहे वैश्वानर रूपानी, पण त्या अग्नीला प्रदीप्त गतिमान ठेवण्यासाठी कोण उपयोगी पडतं? प्राण अपान, श्वास निश्वास. म्हणून पहिल्या श्लोकात छंदांसी यस्य पर्णानी, जे वनस्पतींसाठी पानकर्म करतात श्वास निश्वासाचं, तेच काम देहामध्ये सुद्धा घ्राणेंद्रियामार्फत पान अपान समायुक्त अखंड त्याच्याशी जोड पाहिजे. तुम्ही आम्ही विकारांच्या विळख्यात अडकलो की हे प्राणापान सम राहत नाही. येतो ना याचा प्रत्यय? आपल्यापैकी प्रत्येकाने घेतलेला असणार आहे. म्हणून 15व्या अध्यायात रहस्य भगवंतांनी उलगडून दाखवलं की ते सम असणं आवश्यक आहे. म्हणजे वैश्वानर पचामी अन्नम ते काम करू शकतो. मग अन्न पचत नाही त्याची तक्रार सुरू होते, भूक लागत नाही ह्या तक्रारी सुरू होतात. कारण काय? वैश्वानर योग्य प्रकारे प्रदीप्त होऊ शकत नाही. का नाही होऊ शकत? प्राण अपान सम राहत नाही. मग हे सम ठेवण्याची किमया कोणामुळे घडते? मग प्रकृतीचं पण सामर्थ्य हवं ना प्रकट व्हायला. मग प्रकृतीच्या गुणांच्या सामर्थ्यामुळे हे विकार प्रभावी ठरायला लागले की हे प्राण अपान विचलित होऊन जातं. आणि आत्मज्ञान जागत झालं की त्यांना विचलित न होऊ देण्याची क्षमता माझ्याजवळ आहे याची जाणीव वृद्धिंगत झाली की प्राण आणि अपान सम राहू शकतं. मग तो वैश्वानर गतिमानतेचं कार्य सहजपणे करू शकतो. आणि चतुर्विध अन्न म्हणजे कोणतं आहे? आयुर्वेदामध्ये ते सांगून दिलं आहे. भक्ष्य, भोज्य, चोष्य आणि रसयुक्त पेय असं 4 प्रकारचं अन्न आहे. काही रसात्मक असतात ते आपण सेवन करतो पेय बनवून. चोष्य म्हणजे चोखायचं असतं. भोज्य म्हणजे घास बनवून सेवन करायचं असतं. भक्ष्य कठीण अन्न की जे दातांनी फोडून चर्वण करून खायचं असतं. अशा 4ही प्रकारचं अन्न पचामी पचवण्याची क्षमता. म्हणजेच पुन्हा आलं ना यश अपयश कंगोरे खडतर प्रवास सगळ्यामधून पल्याड जाण्याची किमया साधता येऊ शकते. म्हणून पुढच्या श्लोकामध्ये अजून भगवंतांनी सांगून दिलं की ही किमया का घडू शकते. ती क्षमता मानवामध्ये कशामुळे विकसित आहे? सर्वस्यचाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोनयच वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहं. ही किमया साधू शकते कारण माणसाला काय ग्रहण करायचं, आकलन कशाचं करून घ्यायचं, ग्रहण आलेल्यापैकी स्मृतीच्या कक्षामध्ये कशाचं जतन करायचं आणि विस्मृतीमध्ये काय काय टाकून द्यायचं, स्टफ बनवून बाहेर फेकतो ना तो विस्मृतीचा कक्ष. मग हे सगळं बायफर्केशन करण्याचं ज्ञान मत्त. मी बसलोय रे
त्यासाठीच तर मी देहामध्ये देहीनम बनून प्रवेश केलेला आहे. तू फक्त ओळख तुझी क्षमता. ती क्षमता म्हणजे मीच आहे, ते सामर्थ्य म्हणजे मीच आहे. आणि ते सामर्थ्य कशा प्रकारे उपयोगात आणायचं त्याचं स्वातंत्र्य तुला दिलं आहे. त्यासाठी ही सगळी वरदानं, बुद्धीचं वरदान, स्मृती, विस्मृती, ग्रहण, आकलन, प्रज्ञा, या मेधा, या सगळ्याचं वरदान मानव देहाला मीच तर दिलंय. वेदैश्च सर्वै अहमेव वेद्यो. वेद जे आहेत ना, माझेच निश्वास, त्या वेदांच्या माध्यमातून जाणून काय घ्यायचं असेल तर हेच ज्ञान, हेच माझं कार्य जाणून घ्यायचं आहे. म्हणून यतन्तः अकृतात्मनः होऊ नकोस. आत्मना कृती, कार्यप्रवणतेतून आत्मना, स्वतःच्या क्षमतेला परखून घ्यायला लाग रे. कर सुरुवात. अजून पुढच्या श्लोकात भगवंतांनी सांगून दिलं, द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थो क्षर उच्यते. 13व्या अध्यायात क्षेत्र, क्षेत्रज्ञ सांगून दिलं ना, इथे पण तेच सांगितलं. इमौ लोके, या सृष्टीमध्ये 2 प्रकारचे माझी रूप प्रत्ययाला येतात. एक क्षर, प्रकृतीशी जोडलेलं, नश्वर, आणि दुसरं अक्षर, सामर्थ्य, क्षमतेच्या रूपाने त्या प्रकृतीच्या अवगुंठनात स्थिरावलेलं. म्हणून एक क्षर आहे आणि एक अक्षर आहे. पण हे दोन्ही कसे आहेत? अलग अलग नाही तू जाणू शकत. एका माध्यमातूनच दुसऱ्याला जाणायचं आहे. प्रकृती मोहवश करणार तुला, आणि तीच प्रकृती मला जाणण्यासाठी सुद्धा तुला प्रवृत्त करणार. अशी दुही भूमिका ही प्रकृतीच निभावू शकते. म्हणून देहाच्या माध्यमातूनच तुला अशा प्रकारे क्षरत्वाची पण जाणीव होत राहणार आणि अक्षराची पण ओळख होणार. कारण दोन्हीही कूटस्थ आहेत, समरस होऊन गेलेले आहेत, एकरस होऊन गेलेले आहेत. आत्मप्रचितीतूनच यांना वेगळं करणं शक्य आहे. म्हणून अभ्यासा प्रथमे अणु, असं आमचे कणाद महर्षी सांगून देत आहेत. पुढच्या श्लोकात अजून सांगून दिलंय की ह्या दोन्हीसाठी कार्यप्रवण व्यक्तींनी व्हायला हवं, मनुष्यांनी व्हायला हवं. मग ह्या दोन्हीची ओळख मला पटली, आत्मज्ञान झालं. तो प्रवास तपस्येच्या मार्फत, उपासनेच्या मार्फत, भक्तीच्या मार्फत, अव्यभिचारेण भक्तियोगेनं मी सुरू केला आणि तिथपर्यंत झेप घेतली. तर पुढे काय? पुढच्या 2 श्लोकांमध्ये त्याविषयी सांगून दिलंय. उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः. उत्तमः पुरुषः तू अन्यः. ऊर्जा स्रोत आहे ना, तो अजून लांब आहे रे. तुझ्यामध्ये जो मी बसलोय ना संकोचित होऊन, त्याची ओळख तुला अक्षर म्हणून होईल. पण त्याच्यापेक्षा जो ऊर्जा स्रोत आहे सर्वव्यापी, तो अन्य आहे. त्याला परमात्मा इति उदाहृतः. त्याला परमात्मा असं संबोधन वेदांमध्ये ऋषी मुनींनी दिलेलं आहे. म्हणून पोचायचंच असेल तर त्या ऊर्जा स्रोतापर्यंत पोचायचं आहे. आत्मज्ञानावर स्थिरावायचं नाही. पुढच्या वेळी सांगून दिलं, यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्य अव्यय ईश्वर. अव्यय ईश्वर, स्वामित्व ज्याच्याकडे आहे, तो ऊर्जा स्रोत लोके म्हणजे या सृष्टीमध्ये असा संकोचित बनून प्रवेश करतो आणि विभरती, पुष्टता देत राहतो. त्यामुळे सृष्टी जगत बनते, गतिमान बनते आणि अखंड पुष्टतेने ऊर्जा वितरित करत राहते. पुढच्या श्लोकात अजून सांगून दिलं, यस्मात् क्षरमती तोहमक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः. यस्मात् अक्षरः अतीतः अहम. ऊर्जा स्रोत जो आहे तो आणखी कुठेतरी लांब आहे. गावाला पाणी पुरवठा करणारी टाकी वेगळ्या लांब कुठल्या तरी ठिकाणी असते ना,
आणि मग तिथून जलवाहिनीमार्फत आपल्यापर्यंत पाणी येतं. आपण त्या जलवाहिनीलाच जर ऊर्जा स्रोत मानायला लागलो तर आपणच संकुचित राहिलो ना. जलवाहिनीकडे पाणी ऊर्जा स्रोताकडून येत आहे म्हणून जलवाहिनी पोहोचवू शकते पुढे. यस्मात् अक्षरः अपि अतीतः, त्याच्या पल्याड पोचायचं आहे हे भान जागलं पाहिजे. हे ज्याचं भान जागलं त्याला पुरुषोत्तमाचं आकलन झालं. म्हणून ऋषीमुनी हे भान जागवतात आणि त्याच्या पल्याड जाऊन नेती नेती असं वेदांमध्ये वर्णन करून ठेवतात की नाही त्या पुरुषोत्तमाला मी जाणलंय, पण शब्दामध्ये सांगता येत नाही. दुसऱ्या आश्चर्यवत पश्यति कश्चिदेन माश्चर्यवद वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनौ वेद न चैव कश्चित्. जाणता येतं पण शब्दामध्ये वर्णन नाही. शब्दामध्ये वर्णन करायचा प्रयत्न करतात तो पण ऐकणाऱ्याला पूर्णतः उलगडत नाही. असं याचं स्वरूप दुसऱ्या अध्यायाचं स्पष्ट केलंच आहे. म्हणून तो दुसरा अध्याय सर्व एक अध्यायी गीता आहे, सगळं त्याच्यात रहस्य उलगडलेलं आहे. पण ते बारकाईने जर आता अभ्यासायचं आहे तर पुढच्या श्लोकात अजून सांगून दिलं, यो मामेव सम्मूढो जानाति पुरुषोत्तमं. यो माम एव असम्मूढ. हा पुन्हा हा शब्द आला. सम्मूढ म्हणजे मूढ चित्त, असमंजस, किंकर्तव्य मूढ, करुणाग्रस्त. तिथूनच तर बाहेर पडायचं आहे ना. त्यामुळे आधी मी विमूढ झालो आहे, सम्मूढ झालो आहे हे उलगडलं पाहिजे. मग असम्मूढ होण्यासाठी प्रयत्नशील होणं गरजेचं आहे. आणि माझे मी प्रयत्न करताना अडखळणार, धडपडणार, कदाचित तोंडघशी पडणार. त्यातून उठून पुन्हा मला प्रवास सुरू करायचा आहे. तो प्रवास करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. हे आत्मज्ञान जेव्हा मी असा प्रयास पुन्हा 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 करत राहीन तेव्हा मी आत्मनिर्भर होण्याच्या स्थितीपर्यंत येईन. यो मामेव असम्मूढः जानाति पुरुषोत्तमं. की मी आत्मनिर्भर होतोय, पण संपूर्ण चराचराला मला आत्मनिर्भर करण्यासाठी आणखी ऊर्जा हवी आहे. आणि ती ऊर्जा पुरवणारा जो कोणी जिथे कोणी आहे त्याच्याकडून मला ते शोधून घ्यायची आहे. म्हणजे समन्वय झाला माझा माझ्याशी, पण त्याच्यापुढे सिद्धी आणि त्याच्यापुढे समर्पणाचा टप्पा मला गाठायचा आहे. यो मामेवम सम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत. भारत बस त्या तेजामध्येच जो मग्न आहे, त्या ऊर्जा कोठाराचीच ज्यांनी ध्यासपूर्वक आळवणी सुरू केलेली आहे ती व्यक्ती समर्पणाचा टप्पा गाठेपर्यंत अव्याहत यतंतः प्रयत्नशील प्रयास, विकासाच्यासाठी ध्यास. म्हणून शेवटच्या श्लोकात सांगून दिलंय इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया नघ. माझ्याकडून अनघ निष्पाप अशा अर्जुना मी तुला हे सगळं गुह्यतमं विज्ञान, कारण हे सगळं मानवी देहामार्फत प्राप्त करून घ्यायचं आहे. देहविज्ञानाशी जोडलेलं आहे, प्रत्यक्ष प्रमाण मिळणार आहे. म्हणून गुह्यतम आहे, रहस्य आहे, जाणायचं आहे, ज्ञानसंपन्न व्हायचं आहे. पण कशामार्फत? शास्त्र विज्ञानामार्फत. या देहाच्या मार्फतच तुला क्षमता परखून घ्यायची आहे आणि ऊर्जा स्रोतापर्यंत झेप घ्यायची आहे. एतद्बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत. सदैव कृतिमान राहून त्यातून आणखी संचिताची जोड मिळवून आपल्याच ऊर्जा संचयाचं विकसन अनुभवत राहून बुद्धिमान होत राहा, प्रकाशमान होत राहा आणि तिथपर्यंत तद्धाम परमं मम, तिथपर्यंत झेप घेण्यासाठी प्रयत्नशील हो.
मग हा अध्याय पाठ करायलाच हवा ना. या अध्यायाचं असं मर्म जाणून घ्यायलाच हवं ना. सृष्टीमध्ये जिथे आपले पाय रुतलेले आहेत, जे विकारवश होऊन अखंड चक्राकार फिरत राहण्यासाठी जे पाय तमोगुणांनी बांधलेले आहेत सृष्टीशी, धरित्रीशी, त्यांना झेप घ्यायला सज्ज करायचं असेल तर माझ्यातल्या ऊर्जेचा प्रत्यय मला मिळवायला हवा आणि त्या ऊर्जेचं कनेक्शन पॉवर स्टेशनशी जोडायला हवं ना. जसं की मोबाईलचं यंत्र माझ्या हातात असतं, त्याला वरचेवर मी रिचार्ज करून कार्यरत ठेवू शकते, पण ज्या टॉवरवरून माझ्या मोबाईलपर्यंत रेंज येणार आहे त्या टॉवरचं कनेक्शन उपग्रह, थेट अंतराळात. उपग्रह दिसत नाही, ऊर्जा स्रोत असाच आहे. बुद्धिमान हो आणि तिकडे झेप घेण्यासाठी सज्ज हो. मानवच अंतराळात उपग्रह सोडतो आणि त्या उपग्रहाचं नियंत्रण कक्षाद्वारे नियंत्रणसुद्धा, अभ्याससुद्धा करू शकतो. इतकी किमया मानवाजवळ साधण्यासाठी आत्मज्ञानाची पुंजी मीच तर स्वतः स्थानापन्न होऊन देऊन ठेवलेली आहे. असं रहस्य या अध्यायामध्ये भगवंतांनी आपल्याला उलगडून दाखवलंय. म्हणून आज ज्या स्थितीत तू आहेस ना अश्वत्थ, उद्या या स्थितीत राहू नकोस. ये प्रगतीपथावर, त्या स्थितीत शिरावू नकोस, आणखी एक टप्पा चढ. अशा पद्धतीने प्रगती करण्यासाठी हे अश्वत्थाचं कोड ह्या 15व्या अध्यायामध्ये भगवंतांनीच घातलं आणि त्यांनीच ते रहस्य उलगडूनही दाखवलं. असा हा सुंदर प्रत्ययकारी असणारा 15वा अध्याय. त्याचं नावच मुळी पुरुषोत्तम योग. आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक जरूर करा. शेअर तर आपण करतच असाल. आपल्याला काही प्रश्न पडत असले तर कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा हां. आणि सबस्क्राईब केला नसला चॅनल अजूनपर्यंत तर जरूर सबस्क्राईब करा. ज्यांच्याबरोबर शेअर करताय त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा, म्हणजे आपोआपच आणखी कितीतरी जणांना अशा प्रकारे प्रत्ययकारी गीता ओळखीची होऊन जाईल. गीता गुंजन आणि त्याची पैरवी ही सहजपणे जाणता येईल. तेव्हा बेल आयकॉन क्लिक करत राहालच, म्हणजे मग आपल्याला नोटिफिकेशन मिळत राहील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.